श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्य सांभाळणं ही प्रत्येकाची मोठी गरज बनलीय. व्यायामाचा अभाव, कामाचा ताण, चुकीची जीवनशैली यामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होताना दिसतात. अशा परिस्थितीत शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधून आरोग्य सुधारण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे योगासन. योग हा केवळ व्यायाम नसून तो एक संपूर्ण जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो, संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होती. आज याच योगासनांचा आपल्या आरोग्यासाठी असणारं महत्त्व, त्यांचे फायदे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश कसा असावा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत योग शिक्षक डॉक्टर मोहन कवठेकर सर उपस्थित आहेत. सरांना 9 राज्य सुवर्ण पदकं, 4 राष्ट्रीय सुवर्ण पदक तसंच 1 रौप्य पदक, 4 आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक अशी अनेक पदक मिळालेले आहेत. सर गेली 10 वर्ष योग शिक्षक आणि योगासनं या क्षेत्रात काम करतात. तर सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. नमस्कार सर्व रसिक श्रोते हो. सांगली आकाशवाणी केंद्राने आज हा कुटुंब स्वास्थ्याचा हा जो कार्यक्रम ठेवला आहे, अतिशय सुंदर अशी संकल्पना त्यांनी ठेवली. आताच ऐश्वर्या मॅडमनी आपल्यासमोर योगशास्त्राबद्दल थोडक्यात पण अतिशय सुंदर अशी माहिती दिली. छोटे छोटे मुद्दे त्यामध्ये त्यांनी कव्हर करून टाकले. परंतु थोडंसं योगशास्त्र हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे, तर योगशास्त्र हे भारतीय परंपरेतील, संस्कृतीतील एक आदर्श असं शास्त्र आहे. आता यामध्ये अनेक दिव्यशास्त्र, वेद, व्याकरण, ज्योतिष, गणित अशी अनेक निर्माण झाली शास्त्र. त्यात योगशास्त्रासुद्धा समावेश आहे. तर भारतीय परंपरेनं ही लिहिलेली योगशास्त्र आहेत आणि किंवा इतर ही शास्त्र आहेत, ही सगळी मुकुटमणी आहेत असं म्हणायला हरकत नाही. योगशास्त्र हे जगमान्यता मिळवलेलं शास्त्र आहे. पूर्वीच्या काळात त्याचा प्रचार थोडा लिमिटेड होता, कारण तो काळ तसाच होता. त्यावेळी लोकांना इतर घरची कामं किंवा व्यायामाचे इतर साधनं असायची. घरची कामं असतील किंवा शेती कामं असतील, यातून ते थोडंसं व्यायाम व्हायचा त्यांचा. पण आज काळ बदललाय आणि काळानुरूप योगाचं हे रूप सुद्धा बदलत चाललंय. विज्ञान हे पुढं आहेच, परंतु काही ठिकाणी योगशास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण विज्ञान मनावर परिणाम करणारं शास्त्र नाही आहे, मात्र योगशास्त्र मनावर आणि भावनांच्यावर सुद्धा परिणामकारक ठरू शकतं, हे आताच्या काळात सिद्ध झालंय. तरच मुलाखतीला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न असा येतो की योग म्हणजे नक्की काय? आता योग म्हणजे आपल्याला माहितीये की बऱ्याच वेळा आपण बरेच भाषणं असतील किंवा त्याचा प्रचार प्रसार, इतर कोणत्याही गोष्टी त्या संदर्भातल्या आपण बघत असतो, ऐकत असतो, भेटी देत असतो, विविध योग वर्गामध्ये वेगवेगळे जण जात असतो. तर युज ह्या संस्कृत धातूपासून योग ह्या शब्दाची निर्मिती झाली आहे. योग म्हणजे काय आहे तर जोडणे. आता जोडणे म्हणजे आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत, काही वेल्डिंग असेल किंवा काही गोष्टी स्टिक करणे असेल, काही गोष्टी एकमेकांशी बांधणे असेल, गाठी मारणे असेल. तर इथं हा शब्द थोडासा वेगळ्या अर्थाने, तो मन आणि शरीर हे एकमेकांना जोडणं, तर याचं मिलन घडवून आणणं. थोडक्यात मनुष्यत्वापासून देवत्वापर्यंतचा हा प्रवास म्हणजे योग आहे. सर, योगासनांबद्दल आपण बोलतोय, तर ही योगासनं नक्की कोण कोण करू शकतं आणि योगासनं कोणी करू नयेत? खूप महत्वाचा प्रश्न हा आहे, कारण खूप जणांच्या मनात शंका असते की मी केलेलं चालतं का, स्त्रियांनी केलेलं चालतं का, पुरुषांनी केलेलं चालतं का, किंवा काही व्याधी असतात त्यावेळी लोक थोडंसं त्याच्याकडं लांबूनच बघायचा प्रयत्न करतात. परंतु योगामध्ये असं काही नाही. पहिली गोष्ट म्हणजे वयाचं बंधन योगाला नाही आहे. 8 वर्षापासून 100 वर्षापर्यंतचा व्यक्ती त्यांच्या कुठल्याही वयाच्या टप्प्यावर योग चालू करू शकतो. मग त्यामध्ये आता कुणी कुणी करायचंय तर स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो. रंगभेद यामध्ये नाही. वयाचं जसं बंधन नाही तसं रंगाचंही बंधन नाही. काळा गोरा हे काही विषय यामध्ये नाही. दुसरी गोष्ट म्हणजे
यामध्ये जातीभेद नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काही लोक असं समजतात की ह्या ठराविक जातींनीच तो करायचा आहे किंवा ह्या ठराविक व्यक्तींनीच करायचा आहे. असं कुठलंही बंधन यामध्ये नाही. अगदी तुम्ही सशक्त माणूस सुद्धा जे करू शकतो तो व्याधीग्रस्त माणूस सुद्धा करू शकतो. अगदी बेडवरची व्यक्ती सुद्धा त्याला मानवेल झेपेल इतकं हा योगशास्त्राप्रमाणे आणि योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग करू शकतो. आणि कोणी करू नये? आता यामध्ये हा पण महत्वाचा विषय आहे, कोणी करू नये. आता जास्त करून कसं असतं की काही वेळा ऑपरेशन्स वगैरे झालेले असतात, ओटीपोटीमधली किंवा पाठीच्या कण्यातली महत्वाची काही ऑपरेशन, काही हार्टचे ऑपरेशन झालेले असतात. तर अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं साधारण 6 महिन्याचा मध्ये गॅप ठेवून करायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करायचं नाही ह्याविषयी स्त्रियांमध्ये शक्यतो मासिक पाळीचा जो पिरियड असतो त्यामध्ये करू नये किंवा गर्भधारणा ज्यावेळी झालेली असते त्यावेळी करू नये. आता गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा ठराविक गोष्टी आपल्याला करायला काही हरकत नाही, परंतु त्यात तज्ज्ञाचं मार्गदर्शन 100% आवश्यक आहे. योगासनं आणि मन यांचा कसा संबंध आहे? आता ह्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो योगासन आणि मन यांचा संबंध. तर हा मनावर कसा परिणाम करतो हा विषय महत्वाचा सगळ्यात. आता आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं की मन आणि शरीर यांचं मिलन घडवून आणणे योगशास्त्राचं ध्येय आहे. तर आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बघायला गेलं तर त्यांचा मेळ बसणं खूप अवघड झालंय. एक तर शरीर आणि मन नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि ह्या 2 बाजू ह्या एकत्र आणणं म्हणजे योग आहे आणि हे फक्त योगशास्त्रच घडवू शकतं. बघा, शरीर आणि मन एकमेकावर अवलंबून आहेत हे आपल्याला आता कळलं. तर मनाच्या व्यवहारावर शरीराचे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ज्यावेळी शरीरानं साथ द्यायचे त्यावेळी मन साथ दिलं पाहिजे आणि मन ज्यावेळी तयार होतं त्यावेळी शरीरानं साथ द्यायला पाहिजे. तर बघा, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत आणि यांचा ताळमेळ बसला की आपलं जीवन पण सुसह्य होऊन जातं. अच्छा सर, योगासनांबद्दल आपण बोलतोय, तर योगासनांबद्दल बोलत असताना किंवा माहिती घेत असताना यामधला एक प्रश्न असा येतो की अष्टांग योग. तर अष्टांग योग म्हणजे नक्की काय? योगासनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अष्टांग योग. आपण विचारलेला प्रश्न हा सगळ्यांनाच पडतो. योगशास्त्रामधलं अष्टांगासन याविषयी सगळ्यांना ऐकायला मिळतं, परंतु प्रॉपर माहिती सगळ्यांना नसते. जे शक्यतो रोज योगशास्त्राचा मध्ये जे सराव करतात किंवा अभ्यास करतात त्यांना ह्यातला हा महत्वाचा सूत्राचा मुद्दा माहिती असतो, परंतु जे नवीन असतात ते थोडंसं या सूत्राकडं वेगळ्या पद्धतीने बघतात. बघा काय आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 अंग योगशास्त्राचे आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. त्यातलं पहिल्यांदा यम आहे तो आपण नेहमी समाजात स्वतःवर पाळायची बंधन आहेत. यम आणि नियम हे दोन्हीही स्वतः आणि समाजात फिरताना. पुढचा टप्पा आहे तो योगासनांचा आहे. योगासनं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची 4 स्थितीतली आसनं असतील, बॅलन्सिंग आसनं असतील. नंतर प्राणायाम श्वासावर आधारित ह्या क्रिया आहेत. नंतर प्रत्याहार आहे तो धारणा आणि ही योगासनं आणि प्राणायाम यांच्या मधला दुवा आहे. नंतर धारणेचा मुद्दा आहे तो पुढं धारणा ध्यान आणि समाधी ह्या मनाच्या स्थिरता ह्यासाठी पुढचे हे टप्पे आहेत. समाधीपर्यंतचा तो पुढचा प्रवास आहे थोडक्यात. सर, आजच्या धावपळीच्या युगात जीवनात योगाचा आपल्या दैनंदिन आरोग्यावर कसा परिणाम होतो? बघा, आपण मगाशीच याविषयी थोडंसं योग आणि मन याविषयी बोललोय. तर मानवाच्या मनाला केंद्रीभूत धरून फक्त योगशास्त्र नव्हे तर आयुर्वेद, योगशास्त्र, वेद, सामवेद, नंतर मंत्रशास्त्र, व्याकरणशास्त्र इत्यादी मोठी मोठी शास्त्र ही काही उदयास आली नंतर. तर आधुनिक मनाविषयी अभ्यास केवळ 150 ते 200 वर्षापूर्वी झालाय, परंतु योगशास्त्र साधारण याचा अभ्यास 2500 वर्षाच्या आधीपासून सांगतंय. म्हणजे खूप खोलवर त्या योगशास्त्रानं या मानसशास्त्राचा विचार केलेला आहे. आता मनाचे
व्यापार किती गुंतागुंतीचे आहेत हे मानसशास्त्रातून जगापुढं मांडलं गेलंय. आजही त्यावर अव्याहत असं संशोधन चालू आहे आणि हे संशोधन कधीही न थांबणार आहे, कारण मनाचा अंत नाही. त्यामुळे या संशोधनाचा सुद्धा कुठेही अंत नाही लागणार. मात्र हे संशोधन हे कायम चालूच राहणार. अनेक विकार हे मनोकायिक किंवा सायकोलॉजिकल असे असल्याचं आता आपल्याला सिद्ध झालंय. तर विज्ञान प्रगती कितीही केलं तरी मनाच्या व्यापाराचा ठाव लागत नाही त्यामध्ये. मग आधुनिक योगशास्त्रामध्ये मानवी मनाचं अस्तित्व हे सर्व गोष्टींच्या पलीकडे आहे. साधकांच्या दृष्टीने मात्र योगशास्त्र मन यांचा मेळ घातला जाऊन सर्व बाजूनी उत्कर्ष साधला जातो. आता ज्ञान, समृद्धी, सुख, शांती, समाधान, प्रेम, जिव्हाळा या सर्वांचा योग मात्र या योगाभ्यासातून घडवला जातो. अच्छा सर, योगाभ्यास करताना महत्वाचा एक व्यायाम प्रकार किंवा आसन प्रकार येतो प्राणायाम. तर या प्राणायामांचे प्रकार आणि त्यांचा आपल्या शरीराला काय काय फायदा होतो? आता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम वेगवेगळ्या योग वर्गात सुरू असतात. यामधून सर्वात महत्वाचा मुद्दा की प्राणायाममुळे शरीरातील प्राणशक्ती वाढत असते. आपल्या शरीराला पोषक जे लागतं ते ऑक्सिजन. आता हा ऑक्सिजन शरीरातील पेशीपर्यंत पोचवायचं काम हा प्राणायाम करत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत. अनुलोम विलोम असतील किंवा भस्त्रिका असेल किंवा भ्रामरी प्राणायाम असेल, तर अनेक प्रकारचे हे प्राणायाम आहेत. यामधून मनाचा शरीराचा मेळ साधला जातो यामध्ये आणि संपूर्ण शरीर प्राणमय होतं. तर प्राणायाममध्ये दीर्घ श्वास ज्यावेळी घेतला जातो त्यावेळी आतील अवयव पेशींपर्यंत हा प्राण पोचताना त्यांच्यावर हवेचा दाब पडून, ऑक्सिजनचा दाब पडून ते ताणले अथवा दाबले जातात वेगवेगळ्या अवस्थेत आणि त्यामध्ये ऑक्सिजनचा मुबलक असा पुरवठा होतो. शरीर शुद्धी होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यातील वेगवेगळ्या सूक्ष्म वाहिन्या, रक्तवाहिन्या, प्राणवाहिन्या आहेत, त्या प्राणवायू होण्याला मदत होते आणि मन प्रफुल्लित होण्यास मदत होते. हे आपण आता प्राणायामांबद्दल बोललो. याबरोबरच योगासनांचे काही प्रकार पडतात का आणि ते कोणकोणते आहेत? योगासनामध्ये 4 प्रकारची योगासनं आहेत. बैठक स्थितीतील योगासनं, दंड स्थितीतील योगासनं, पोटावरील म्हणजे विपरीत शयन स्थितीतील योगासनं आणि पाठीवरची म्हणजे शयन स्थितीतील योगासनं, असे 4 प्रकार आहेत. आता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शरीरावर ताणदाब देणारी वेगवेगळ्या प्रकारची आसनं केली जातात. योगवर्गात ती शिकवली जातात. त्यातून शरीरामध्ये मगाशी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या अवयवांच्यावरची चरबी हटते आणि ते वेगवेगळ्या रक्तवाहिन्या त्यातल्या प्राणमय होतात आणि शरीर शुद्धी व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे मनाची एकाग्रता तिथे साधली जाते. एका ठिकाणी बघा आत्ताच्या काळात बसायची सवय नाहीये, तर ती स्थिरता शरीराला आणि मनाला लाभते आणि शरीरातील जे ताणदाब हे आहेत त्यामध्ये उत्कर्ष साधला जातो आणि स्नायुबल वाढायला खूप छानशी मदत होते. आता यामध्ये आणखीन विश्रांतिकारक आसनं पण आहेत. जसं आपण शवासन म्हणतो किंवा तुम्ही मकरासन, ही 2 आसनं आहेत. ही विश्रांतिकारक आसनं आहेत जी शरीर मनाला विश्रांती देतात. आणखीन काही आसनं आहेत की ध्यानात्मक आसनं आहेत. तिथं मनाचा उत्कर्ष साधला जातो. शांतपणे एका ठिकाणी आपण डोळे मिटून जर बसलो तर संत श्वसनाद्वारे शांतता मनाला आणि शरीराला लाभते आणि बाहेरील विचारांपासून आपलं मन मुक्त व्हायला खूप छानशी मदत होते आणि त्याचा परिणाम हळूहळू खोलवर जाऊन भावनांच्यावर होताना आपल्याला दिसतो. सर, आपल्यापैकी अनेक जणांना, श्रोत्यांना असा प्रश्न असतो की मला योग सुरू करायचा आहे, पण सुरुवात कुठून करायची, कशी करायची हेच समजत नाही. तर ज्यांना योगाची सुरुवात करायची आहे ती कशी करायची? प्रश्न अतिशय मोठा आणि महत्वाचा आहे. सगळ्यांच्या मनात येतो हा प्रश्न. ज्यावेळी इच्छा होते किंवा वेगवेगळ्या व्याधी असतात, अगर नसतात, पण प्रत्येकाची इच्छा असते की हे योगशास्त्र काय आहे समजून घेण्याची इच्छा असते बऱ्याचदा आणि सुरुवात कुठून करायची, काय करायची याबद्दल कुठलाही मार्ग सापडत नाही. तर तुम्ही प्रत्येक वेळी सुरुवातीला काय करा की आपल्या जवळपासच्या जे योगाला जाणारे जे साधक आहेत त्यांच्याशी 2 मिनिटं ह्याविषयी बोला किंवा आपल्या जवळचे योग वर्ग आहेत तिथं जावा.
तिथे योग शिक्षक आपल्याला योग मार्गदर्शन करतील की कुठून सुरुवात करायचं आहे, कसं सुरुवात करायचं आहे, त्याच्यासाठी काय योग्य वेळ आहे, याबद्दल सुद्धा आपल्याला तिथून मार्गदर्शन होईल. समजा व्याधी असतील तर त्यानुसार सुद्धा तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांचा किंवा सराव करण्याचा हे सल्ला चांगल्या पद्धतीनं योग शिक्षक आपल्याला देऊ शकतील. लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक हे तिघही योगासनं करू शकतात. तर या तिघांना योगाभ्यास करताना नियम काही वेगवेगळे आहेत का, किंवा ठराविक लोकांनी ठराविक नियम पाळणं गरजेचं आहे का? नाही, योगशास्त्रामध्ये असा कुठलाही नियम नाही आहे. योग हा सर्वांसाठी सारखाच आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वयाचं कुठलंही बंधन नाही आहे. त्यामुळं फक्त कसं आहे की लहान मुलं आणि मोठी हे एकत्र योग करायचं थोडंसं ते ताळमेळ बसला पाहिजे त्यांचा. कारण वयाचं बंधन वेगवेगळं आहे, त्यामुळे ताणक्षमता वेगवेगळी असते, प्रत्येकाची लवचिकता वेगळी असते. त्यामुळं थोडंसं मनानं चंचलपणा लहान मुलांच्यात वेगळा असतो आणि ते मोठ्यांच्या बरोबर करू शकणार नाहीत किंवा मोठ्यांना ते डिस्टर्ब करू शकतील. तर त्याच्यापेक्षा काय करायचं की त्यांच्या 2 वेगवेगळ्या अशा बॅचेस केल्या वेगवेगळ्या, तर त्यांना वेगवेगळ्या सूचना देऊन त्यांच्याकडून त्यांच्या वयाच्या नुसार आपण त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची आसनं करू शकतो. मात्र वयाचं बंधन कुठलंही दोघांनाही नाही आहे. अच्छा. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण योग प्रशिक्षक डॉक्टर मोहन कवठेकर यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.